अख्खं जग जरी तिच्या विरोधात गेलं तरी मी तिच्या पाठीशी राहीन, मी तिच्या कुटुंबाबरोबर राहीन आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तिला सांभाळण्याचा प्रयत्न करेन, असं कुणी एखाद्या चित्रपटातल्या नायकानं नायिकेबद्दल म्हटलेलं नाही आहे. तर हे विधान आहे 27 एप्रिलला MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी केलेलं. एका कार्यक्रमात बोलताना इम्तियाज जलील यांनी धर्मांतर प्रकरणात फरार असलेल्या निदा खानच्या संदर्भात केलेलं हे विधान आहे. इम्तियाज जलील हे MIMचे नेते आहेत, माजी खासदार आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमधलं एक राजकीय प्रस्थ आहे. पण याच पक्षाशी संबंधित असलेल्या एका नगरसेवकाला आता या धर्मांतर प्रकरणामध्ये सहआरोपी करण्यात आलेलं आहे. कारण पोलिसांनी गुरुवारी फरार असलेल्या निदा खानला सुद्धा अटक केलेली आहे. आता या निदा खानच्या अटकेनंतर नगरसेवक मतीन पटेल हा सहआरोपी झालेला आहेच, पण ज्या निदा खानच्या कुटुंबाबरोबर आणि तिच्याबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहणाऱ्या इम्तियाज जलील यांचं काय होणार, असा प्रश्न आता छत्रपती संभाजीनगरमधल्या नागरिकांनाही पडलेला आहे आणि इम्तियाज जलील यांचं राजकारण समजणाऱ्यांनाही पडलेलं आहे. काय आहे इम्तियाज जलील आणि निदा खान यांचा हा सगळा मामला? या निदा खानने असं काय केलं आहे की जिच्याबरोबर संबंध ठेवल्यामुळे आता राष्ट्रीय गुन्हा प्रक्रियेमध्ये हे राजकीय नेते अडकून त्यांचा पाय खोलात चाललेला आहे? काय आहे सगळा मामला, मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, नाशिकच्या TCSमध्ये एक कॉर्पोरेट जिहाद नावाचं प्रकरण समोर आलं. हे प्रकरण काय होतं हे सगळ्यांना आपल्याला माहीत असेल, पण आता ही निदा खान पोलिसांच्या ताब्यात आल्यामुळे हे संक्षिप्त स्वरूपात आपल्याला सांगतो. TCS ही जी काही कंपनी आहे, या कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू तरुणींना धर्मांतर करायला भाग पाडलं जात होतं. हिंदू तरुणींना अश्लील पद्धतीमध्ये शेरेबाजी केली जात होती, त्यांना प्रचंड त्रास दिला जात होता, त्यांना धर्मावरून बरं वाईट बोललं जात होतं आणि हे कमी म्हणून की काय की येन केन प्रकाराने या हिंदू तरुणांनी किंवा तरुणींनी मुस्लिम धर्म स्वीकारावा किंवा मुस्लिम धर्माच्या गोष्टी अवलंबित कराव्या याच्यासाठी एक षडयंत्र रचलं जात होतं. त्या षडयंत्राला पाठिंबा देणारी आणि ते षडयंत्र दृष्टिआड करणारी महिला म्हणून या निदा खानचं नाव घेतलं जातं. निदा खान ही इथे HR मॅनेजर म्हणून काम करत होती. नाशिक आणि पुणे हे तिचं कार्यक्षेत्र होतं. ती जास्त करून पुण्याला राहायची. पुण्यातून ती कामकाज बघायची आणि तिच्याकडे केलेल्या तक्रारींकडे तिने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं. तिने धर्मांतरासाठी जे काही षडयंत्र रचलं जात होतं त्यामध्ये पाठिंबा दिला. गुंगीच्या औषधासारखा वापर काही हिंदू तरुणांवर केला. विभागीय आणि कंपनीच्या अंतर्गत हिंदू मुस्लिम असा वाद पेटवण्यासाठी तिने खतपाणी घातलं. इतकंच नव्हे तर अर्वाच्य शेरेबाजी, अश्लील शब्दांचा उपयोग, लैंगिक अत्याचार यामध्ये सुद्धा या सहभागी असलेल्या लोकांना या निदा खानने खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता, त्याला चालना दिली होती आणि ते सगळं अधिक मोठ्या प्रमाणात कसं बळावेल यासाठी खतपाणी घातलं होतं. अशा रीतीने दोषी असलेली निदा खान ही गेले 25 दिवस फरार होती. नाशिकमधून फरार झाल्यानंतर ती भिवंडीत पोहोचली असण्याची शक्यता होती. त्यानंतर भिवंडीतला शोध संपवल्यावर या संपूर्ण प्रकरणासाठी महाराष्ट्र पोलिसांनी, विशेषतः नाशिक पोलिसांनी SITची जी काही निर्मिती केलेली होती, राज्य सरकारने SITचे आदेश दिले होते, त्यानुसार नाशिक पोलिसांनी एक SITची टीम बनवली होती. स्वतः पोलीस आयुक्त संदीप कर्णिक याच्यामध्ये लक्ष घालत होते आणि आत्ता ज्या वेळेला हे ऑपरेशन झालं, या निदा खानला 25 दिवसानंतर अटक करण्यात आली. दरम्यानच्या काळात आपल्याला अटक होऊ नये यासाठी नाशिक रोड न्यायालयामध्ये या निदा खानने आपण गर्भवती आहोत असं एक खोटं प्रमाणपत्र सुद्धा मिळवलं होतं आणि या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने आपल्याला अटक होऊ नये यासाठीचे प्रयत्न सुरू केले होते. आता ही जी निदा खान आहे ही सापडली कुठे,
तर पोलीस तिला जंग जंग पछाडत होते. नाशिक पोलीस, छत्रपती संभाजीनगर, मुंबई पोलीस, ठाणे पोलीस तिच्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होते. मुंब्र्यामध्ये तिचा शोध घेतला गेला. त्यावेळेला तिच्या पतीला मुंब्र्यातल्या काही तिच्या नातेवाईकांकडे फिरवण्यात आलं, तिच्या परिचितांकडे नेण्यात आलं, पण तिथे काही ती सापडली नाही. भिवंडीत सुद्धा अशाच पद्धतीचा प्रयत्न केला गेला, पण तिथेही ती सापडली नाही. पुण्यात प्रयत्न केला, ती पुण्यात सापडली नाही. ती सापडली कुठे? छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक भाग आहे ज्याचं नाव आहे नारेगाव. आता हा जो नारेगाव परिसर आहे हा ओळखला जातो अवैध धंदे, अनधिकृत कामकाज, मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल लोकसंख्या असलेल्या या भागामध्ये अनेक अशा गोष्टी सुरू असतात की ज्याच्यात पोलिसांना सुद्धा थेट कारवाई करणं शक्य होत नाही. इथे खूप मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा कारोबार चालला जातो. त्याचप्रमाणे अनेक अशा गोष्टी चालल्या जातात ज्या बेकायदेशीर आहेत. आणि या बेकायदेशीर घटना आणि घडामोडींचं एक खूप मोठं क्षेत्र म्हणजे नारेगावचा उल्लेख केला जातो. आता या नारेगावमध्ये आहे एक कैसर कॉलनी. या कैसर कॉलनीमध्ये मतीन पटेल याच्या घरी ही सापडली. निदा खान जी आहे ती तिथे सापडली. त्यावेळेला या निदा खान बरोबर तिची आई आणि बहीण असल्याचं सुद्धा लक्षात आलेलं आहे. काल दुपारपासूनच ही कारवाई सुरू झाली. संध्याकाळपर्यंत या संपूर्ण हिला ताब्यात घेण्याची प्रक्रिया होईपर्यंत सूर्यास्त झालेला होता. न्यायालय बंद झालेली होती. पण मग त्यानंतर जे काही सुट्टीकालीन न्यायालय आहे तिथे तिला हजर करण्यात आलं आणि त्यानंतर परराज्यात किंवा परत जिल्ह्यामध्ये हस्तांतरित करण्यासाठीचे जे काही सोपस्कर आहेत ते पूर्ण करण्यात आले आणि त्याच्यामध्ये पोलिसांना यश आलं. जवळपास 25 ते 27 पोलीस कर्मचारी अधिकारी वेश बदलून या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, तिच्यावर पाळत ठेवून होते. आता हे सगळं झाल्यानंतर ती ज्या MIMच्या मतीन पटेल या नगरसेवकाकडे सापडलेली आहे याच्यावर सुद्धा अशाच पद्धतीच्या अनेक पोलीस कारवाया झालेल्या आहेत. MIMचा हा नगरसेवक इथल्या नारेगाव आणि या सगळ्या मुस्लिम बहुल परिसरामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी बेकायदेशीर गोष्टींसाठी ओळखला जातो. मसल पॉवर आणि मनी पॉवरच्या आधारावर मुस्लिम अजेंडा आणि जिहादी वृत्तीनं काम करणाऱ्या मतीन पटेल याला पोलिसांनी आता सहआरोपी केलेला आहे. हा आहे कुठल्या पक्षाचा? MIM पक्षाचा. पण आता खरी गोष्ट अशी आहे की हा MIM पक्षाचे सर्वेसर्वा आहेत इम्तियाज जलील. इम्तियाज जलील यांनी मुंबईमधल्या एका कार्यक्रमात 27 एप्रिलला असं सांगितलं होतं की जग इकडेचा तिकडे झाले तरी चालेल, कोणी निदा खानला साथ देवो न देवो, मी तिच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी निदा खानचा पाठीराखा असणार आहे, मी तिला मदत करणार आहे, मी तिला सांभाळणार आहे, असं या इम्तियाज जलील यांनी म्हटलेलं होतं. आता इम्तियाज जलील यांनी हे जे काही विधान केलेलं होतं त्याबद्दल त्यांच्यावर राजकीय टीका झाली होती, सोशल मीडियावर ते ट्रोल झाले होते. पण या पलीकडे जाऊन जर आता मतीन पटेल यांच्यापर्यंत पोलिसांचा तपासाचा आणि कारवाईचा टप्पा पोचलाय तर अशा पद्धतीचं विधान करणाऱ्या इम्तियाज जलील यांच्यावर काही कारवाई होणार आहे का? हा सुद्धा प्रश्न छत्रपती संभाजीनगरमध्ये विचारला जातोय. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे कॉर्पोरेट जिहाद जो नाशिकमध्ये सुरू होता याकडे गेली अनेक महिने दुर्लक्ष करणारी असलेली निदा खान हिचे आता समाज माध्यमांवर काही फोटो आपण पाहिले असतील. खूप सुंदर दिसणारी निदा खान ही प्रत्यक्षात तितकी सुंदर दिसत नाही. वेगवेगळे फिल्टर आणि मेकअप याचा वापर करून तिचे काढलेले फोटो हे आपल्याला समाज माध्यमांवर बघायला मिळतात. आपण टाइम महाराष्ट्राच्या या पडद्यावर आपण बघू शकतोय की निदा खान हिचा जो ओरिजिनल चेहरा आहे तो चेहरा सुद्धा आम्ही आपल्याला दाखवतोय आणि तिचा मेकअप केलेला चेहरा सुद्धा आम्ही आपल्याला दाखवतोय. मुस्लिम धर्मासाठी कडवट असलेली आणि हिंदू तरुण तरुणींना आपल्या पाशात ओढून किंवा आपल्या कारवायांमध्ये ओढून आपल्या अत्याचाराचं शिकार बनवून त्यांना धर्मांतरण करायला भाग पाडणाऱ्या निदा खानवर नाशिक पोलिसांनी कारवाई केलेली आहे. आणि या सगळ्या कारवाईबद्दल नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णे की ज्यांनी या सगळ्या गोष्टीसाठी खूपच मेहनत घेतली, त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली, ते संदीप कर्णे काय म्हणतायत हे आपण संक्षिप्त स्वरूपात पाहूया. नाशिक शहर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर 156/26 या केसमध्ये आरोपी निदा खान
यांचा जामीन माननीय न्यायालयाने फेटाळलेला होता. नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे. मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आता आपण पाहिलं की संदीप कर्णिकांनी या सगळ्या प्रकरणामध्ये खुलासा केलेला आहे. माझा प्रश्न इतकाच आहे की जर मतीन पटेल याला सहआरोपी केलं जात आहे कारण ती त्याच्या घरात होती, अशा पद्धतीत इम्तियाज जलील यांनी जाहीरपणे तिचा पाठीराखा होणं पसंत केलेलं आहे, त्या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे. इम्तियाज जलील यांच्या बाबतीत पोलीस काय कारवाई करणार, त्यांची चौकशी होणार का, हा एक भाग आहे. पण मतीन पटेल हा एकटाच आहे का तिला साथ देणारा? कारण ती गेली 25 दिवस फरार होती, 25 दिवस पोलिसांना सापडत नव्हती. दरम्यानच्या काळात तिने न्यायालयीन प्रक्रियेसाठी सुद्धा ज्या काही गोष्टी केलेल्या होत्या त्यामध्ये तिला कोणी कोणी मदत केली होती हे जोपर्यंत आता समोर येणार नाही तपासामध्ये, तोपर्यंत राज्यात एका TCS मध्ये सुरू असलेल्या कॉर्पोरेट जिहादकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. त्यासाठी समाज माध्यमं किंवा डिजिटल माध्यमं, वेगवेगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्या, वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्र हे सगळे त्याला जबाबदार आहेत आणि त्यांनी ते सगळे शोधून काढलं. पण आता खरा जो प्रश्न आहे तो पुढचा आहे. संदीप कर्णिक असतील किंवा नाशिक पोलीस असतील, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक प्रवीण पवार असतील, याच्यामध्ये तिला गेले 25 दिवस साथ देणारे लोक कोण आहेत, तिने कोणत्या वाहनाने प्रवास केलेला आहे, तिने कोणाचे सिम कार्ड वापरलेले आहेत, तिला वेगळे सिम कार्ड घेऊन देणारे लोक कोण आहेत, आणि मतीन पटेलकडे ती सापडली. पण गेले 25 दिवस ती ज्यांच्याकडे गेली होती ते लोक या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी सहआरोपी होण्याची गरज आहे. नाशिक पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि राज्याचं गृह मंत्रालय या कॉर्पोरेट जिहादसाठी 25 दिवसात तिला मदत करणाऱ्यांना, तिचे पाठीराखे होणाऱ्यांना किंवा तिला समर्थन देणाऱ्यांवर कारवाई करणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे. तो जर सुटला नाही तर कॉर्पोरेट जिहाद आपण सोडवू शकणार नाही, कारण याची पाळंमुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. मग ते मीरा भाईंदरचं नयानगर असू द्या, भिवंडीचा पडघा असू द्या, ठाण्यातला मुंब्रा असू द्या किंवा छत्रपती संभाजीनगरमधलं नारेगाव असू द्या, सगळीकडे ही स्थिती आहे. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गृह मंत्रालयाला वेगळ्या पद्धतीत आपला इंगा दाखवावा लागणार आहे. तो इंगा दाखवायला पोलीस कधीपासून सुरुवात करणार आहेत हे सुद्धा आम्ही आपल्याला सांगणार आहोत. 25 दिवस जी निदा खान गायब होती, फरार होती, ती आता पोलिसांच्या हाती लागलेली आहे. पण ती हाती लागल्यानंतर याच्यामधल्या अटक झालेल्या लोकांची संख्या सुद्धा वाढली आहे. 6 लोक आतापर्यंत अटक झालेले आहेत. पण हे फक्त 6च आहेत की याच्या पुढे आणखी 600, त्या 600 पुढे 6000 लोक काम करतायत का? या धर्मांतरासाठी काही स्लीपर सेल वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये ॲक्टिवेट झालेत का, हे सुद्धा आता शोधून काढणं हे गृह मंत्रालयासमोरचं सगळ्यात मोठं टास्क आहे. मित्रांनो, या सगळ्या कॉर्पोरेट जिहादबद्दल आपल्याला काय वाटतंय, आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. धन्यवाद.